वंचित बहुजन आघाडीचा आदरणीय नांगरे पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी या विचारमंचावर यावं। आदरणीय पुणे शहर अध्यक्ष उदयभाई कुरेशींना विनंती करतो विचारमंचावर यावं। या पुणे शहरात आतापर्यंत सगळ्यांना असं वाटत होतं की फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये किंवा बीजेपी मध्ये ही इलेक्शन होणार आहे, पण आता पुण्याचं वार आदरणीय वसंत तात्या मोरे आल्यामुळे फिरलंय आणि म्हणून म्हणायचंय अरे पुण्याचं वार कशा पद्धतीने फिरलंय। अरे वार हे फिरलंय जनतेचं ठरलंय आणि वार हे फिरलंय जनतेचं ठरलंय। रोड रोलरचं बटन दाबायचं, काँग्रेस भाजपला पाडायचं आणि तात्यांना निवडून आणायचं। काँग्रेस भाजपला पाडायचं आणि तात्यांना निवडून आणायचं। काँग्रेस भाजपला पाडायचं आणि तात्यांना निवडून आणायचं। अरे वार हे फिरलंय जनतेचं ठरलंय, रोड रोलरचं बटन दाबायचं, अरे तात्याला निवडून आणायचं आणि काँग्रेसला सच्च पाडायचं। तात्यांना निवडून आणायचं आणि भाजपला सच्च पाडायचं। या ठिकाणी जोरदार टाळ्याच्या गजरात आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांचं आपण स्वागत करूयात। मी तुमच्या कोणाचाही वेळ घेत नाही, मी डायरेक्टली या ठिकाणी मान्यवरांना हा माईक सोपवणार आहे। पहिल्यांदा सुजातदादांना बोलू दे का अजून कोणी बोलणार आहे? आदरणीय ऋषिकेश दादा वर येतो। वसंत साळवे आदरणीय नेते सन्माननीय ऋषिकेश दादा नांगरे पाटील यांना विनंती करतो वर या। आदरणीय मी वसंत तात्या मोरेंना विनंती करतो की त्यांनी या विराट जनसमुदायाला संबोधित करून पुण्याच्या विकासाचं मॉडेल काय असतं त्या इथल्या मोहोळ आणि धंगेकरला दाखवून द्यावं। मोहोळ आणि धंगेकर यांची लढाई खऱ्या अर्थानं आता वसंत तात्या मोरेंमुळे मागे पडलेली आहे। आता पुण्यात वसंत तात्या मोरेंच्या रूपाने आणि आपण वसंत तात्यांचं स्वागत करा। वसंत मोरे आगे बढ़ो, अरे पुणे की पसंत, अरे पुणे की पसंत, अरे पुणे की पसंत। वल्लभ प्रथम आपल्या या येरवडा गांधीनगर परिसरामधील सर्व नागरिकांना जय शिवराय जय भीम। या ठिकाणी या विभागाचे विभागाध्यक्ष विकास लोंढे यांना विनंती आपण स्टेजवरती या। अध्यक्षाचा असतील आणि दादा चव्हाण झालं का? सर्वांना प्रथम जय शिवराय जय भीम। आज येरवडा परिसरामध्ये
आणि पुण्यामधली आपली पहिली कोपरा सभा युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज पहिली कोपरा सभा येरवडा गांधीनगर परिसरात पार पडतीये। मी दादांचं मनापासून स्वागत करतो। आणि दादा तुम्हाला एक तुम्ही सुद्धा सोशल मीडियावरती प्रचंड ऍक्टिव्ह आहात, तुम्हाला कदाचित माहिती असेल, मी सांगू इच्छितो की दादा ही सिस्टीम महाराष्ट्रातली पहिली सिस्टीम आहे की आज आपण इथं उभे आहोत, परंतु आता आपल्याला अख्खं पुणे बघतंय। 6 विधानसभा मतदारसंघामध्ये अशा स्वरूपातल्या LED गाड्या लागलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपले कार्यकर्ते या LED वरती उभे आहेत। आणि आज छत्रपती शिवाजीनगर असेल, कॅन्टोन्मेंट विधानसभा असेल, असेल, आता आहे वडगाव शहर। आतापर्यंत दादा या 2 दिवसामध्ये मी आतापर्यंत माझी 24वी कोपरा सभा आहे आणि अशा प्रकारे पहिल्यांदाच कुठला राजकीय पक्ष प्रयोग करतोय आणि तो प्रयोग आम्ही अतिशय यशस्वीरित्या आता करून दाखवलाय। आम्ही हे सगळं करत असताना वंचित बहुजन आघाडी हा पक्ष इतर पक्षांपेक्षा कसा पुढारलेला आहे दादा, मी गेल्या 3 दिवसामध्ये जवळजवळ माझं 28 किलोमीटर चालणं झालंय आणि त्याच्यानंतर संध्याकाळी रोज मी 3 कोपरा सभा करतो। 3 म्हणजे साहित्रिक 18 आणि आज 18 दुने 36 होतील पूर्ण। पहिल्या हा 3रा दिवस आहे, कालच 36 पूर्ण झाल्या। कोथरूड मध्ये सुरुवात आम्ही महापौराच्या वार्डातून केली आणि महापौराला आम्ही अनेक प्रश्न विचारले मी महापौरांना, महापौरांच्या वार्डात त्यांच्या दारात विचारले। आणि आज दादा मी फक्त 10 मिनिटं तुमच्या समोर बोलणार आहे, कारण सगळ्यांना तुम्हाला ऐकायचंय, मला पण ऐकायचंय, कारण मी आजपर्यंत पहिल्यांदाच तुमच्या सोबत स्टेजवरती उभा राहिलोय। आज मी माझी या ठिकाणी दादाची कामं दाखवतो सगळ्या लोकांना की गेली 15 वर्ष मी नगरसेवक आहे आणि 15 वर्ष मी नगरसेवक असताना एक विरोधी पक्षातला नगरसेवक आहे आणि लोकांना असं वाटत असतं की सत्तेत असलं तरच विकास कामं होतात, परंतु विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा विकास कामं माणूस करू शकतो आणि तो फक्त स्वतःच्या हिमतीच्या जोरावरती करू शकतो हे मी दाखवून दिले। मी माझ्या मित्रांना लगेच मी कामं दाखवायला सुरुवात करतो, कारण दादांना पण ती कामं बघायची आहेत। मी या ठिकाणी विनंती करेन की पहिल्यांदा आपण माझ्या विकास कामांमधला जो अतिशय मोठा पार्ट आहे तो झेंडा आपण दाखवावा। माझा दादा हा माझा महाराष्ट्रातील सर्वात उंच झेंडा आहे। ज्या वेळेस मी मलेशियाला गेलो होतो दादा, मलेशियाला जगातील सर्वात उंच झेंडा आहे आणि मी ज्यावेळेस मलेशियामध्ये गेलो त्यावेळेस मी पाहिलं की एक जर जगातला छोटा देश जो पर्यटनावरती चालतो तो जर मलेशियामध्ये जगातला सर्वात मोठा झेंडा पहिल्यांदा उभा करू शकतो, तर मग मी माझ्या वार्डामध्ये महाराष्ट्रातला सर्वात उंच झेंडा मी कात्रज तलावावरती उभा करून दाखवला। हा भारतातला 5 नंबरचा आणि महाराष्ट्रातला 1 नंबरचा झेंडा आहे। हा सगळ्यात उंच महाराष्ट्रातला 1 नंबरचा झेंडा आहे। यानंतर फुलराणी
मी ज्यावेळेस सिंगापूरला गेलो होतो, मी दादा दरवर्षी एक देश करतो, पण गेल्या 7 वर्षापासून माझा पासपोर्टच सस्पेंड झालाय. माझ्यावरती 17 गुन्हे दाखल झालेत आणि त्यामुळे मला पासपोर्टच मिळायला तयार नाहीये. मी सिंगापूरला गेलो होतो त्यावेळेस ही सिंगापूरची नाईट सफारी पाहिली आणि तिच्यापेक्षा सुंदर नाईट सफारी मी कात्रजमध्ये करून दाखवली, तिला फुलराणी म्हणतात. आणि मी या स्थानिक स्वराज्य संस्थांमधला पहिला नगरसेवक झालो. आतापर्यंत सगळे नगरसेवक महानगरपालिकेकडून पैसे घेतात, परंतु मी एका वर्षात महानगरपालिकेला 29 लाख रुपये उत्पन्न प्राप्त करून दिले या फुलराणीच्या माध्यमातून. ॲम्ब्युलन्सला जायला रस्ता द्या, ॲम्ब्युलन्सला रस्ता द्या. आणि मी ती रिक्षा थोडी बाजूला घ्या. आणि मी नंतर मी म्युझिकल फाउंटन केला. हा म्युझिकल फाउंटन ज्यावेळेस आता मी दुबईला गेलो होतो, म्हणजे आपण दरवेळेस बाहेर देशात फिरायला जातो, प्रत्येक बरेच जण जातात आणि त्या देशामध्ये गेल्यानंतर न आपल्या इथं काय तिथं काय एवढंच फक्त बघतात, परंतु मी ज्यावेळेस तिकडे जातो त्यावेळेस मी प्रत्येक गोष्ट माझ्या वॉर्डामध्ये कशी करता येईल हे मी पाहतो. हा दुबईचा फाउंटन आहे. हा दुबईचा फाउंटन पाहिला आणि मी कात्रज तळ्यामध्ये देशातला 242 फूट सर्वात लांबीचा फाउंटन मी करून दाखवला कात्रज तलावात. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, जगातला माझा असा छत्रपतीचा पुतळा आहे की त्या पुतळ्याचे अश्वाचे 4ही पाय हवेत असणारा हा जगातला एकमेव पुतळा आहे जो कात्रज तलावाच्या मध्यभागी मी करून दाखवला. 29 एकराच्या तलावामध्ये 1 एकराचं बेट साहेब मी तयार केलं आणि त्या बेटावरती हा छत्रपतींचा पुतळा मी उभा करून दाखवला. यानंतर होळकर गार्डन, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर गार्डन मी उभं केलं मागच्या 17 ते 22 मध्ये. आणि त्या ठिकाणी मी एक फाउंटन उभं केलाय. या ठिकाणी एल आलामीन मेमोरियल फाउंटन आहे. हुबेहूब त्याच्याशी स्पर्धा करणारा मी होळकर गार्डन मध्ये एक फाउंटन उभा केला जो आजही सातत्याने तिथं उभा आहे, आज सातत्याने तिकडे. यानंतर नायगरा फॉल, जेव्हा दादा मी अमेरिकेला गेलो होतो आणि अमेरिकेला मी गेलो त्या कॅनडा आणि अमेरिका यांच्या बॉर्डरवरती जो नायगरा फॉल आहे, नायगरा फॉलच्या बरोबर समोरच्या बाजूला दादा आम्ही राहिलो होतो आणि आम्ही रात्री फार उशिरा गेलो. एवढा मोठा आवाज येत होता. आम्ही रात्री 2-2:30च्या दरम्यान गेलो असला आम्हाला काही कळालं नाही नक्की समोर काय, परंतु आम्ही रात्री तिथे पोहोचलो. परत रात्री 2-2:30 वाजता त्या जागेवरती गेलो होतो. अशा प्रकारे हा नायगरा फॉल तिथं होता. मी त्यावेळेस ठरवलं की जर अमेरिकेमधला नायगरा फॉल एवढा सुंदर होऊ शकतो मग माझ्या कात्रजमधला तलाव का सुंदर असा होऊ शकत नाही. आणि नानासाहेब पेशव्यांनी जो माझ्याकडे तलाव बांधलाय त्या तलावाला दरवर्षी दादा मी अशा प्रकारची स्वखर्चातलं लाइटिंग करतो पावसाळ्यामध्ये. आणि मी असा तो जो नानासाहेब पेशव्यांचा तलाव आहे तो नायगरा फॉल बरोबर मी त्याची कंपॅरिझन करतो. तो अशा प्रकारे सुंदर दिसतो. यानंतर कात्रज कोंढवा रोड, या रोडवरती अतिशय मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम व्हायचं आणि हे ट्रॅफिक जाम होत होतं म्हणून मी त्या ठिकाणी जवळजवळ 700 मीटर लांबीचा फ्लायओव्हर मी बांधला आणि कात्रजची कोंढवा रोडची मी वाहतूक कोंडी. चायनामधला हा ब्रिज आहे जो लोकांच्या तिथनं बाहेर काढला होता, तशा प्रकारे मी लोकांची घरं वाचवून आणि हा फ्लायओव्हर मी त्या ठिकाणी केला. अशा अनेक माझे प्रकल्प आहेत दादा. हे प्रकल्प मी विरोधी पक्षामध्ये असताना केलेत. म्हणजे मी 15 वर्षात कधी सत्तेतला नगरसेवक झालो नाही, विरोधी पक्षनेता झालो, परंतु सत्तेमध्ये कधी मी गेलो नाही. आणि नाही तर या लोकांना 100 नगरसेवकांची सत्ता या पुणे शहरामध्ये आहे, परंतु यांना कधी कामं करता आली नाहीत. आणि आता इकडं मोदींसाठी हे करा, मोदींसाठी ते करा, मोदींसाठी हे करा, अशा प्रकारे आपल्याकडं मागणी होतीये. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, मी तुम्हाला फक्त 4 ते 5 व्हिडिओ या ठिकाणी दाखवणार आहे. हे व्हिडिओंनी आज मला वाटते की
या महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आजपर्यंत कुणी लावरे व्हिडिओ कुणी केला होता सगळ्यांना माहिती आहे, परंतु त्यांचा व्हिडिओ बंद झाल्यानंतर माझा व्हिडिओ मात्र चालू झाला यावर्षी. आणि आज मी हा लावरे व्हिडिओ या ठिकाणी लावणार आहे. मी माझ्या मित्राला विनंती करेल की तू बाबा जे व्हिडिओ लोकांनी सगळ्यांनी बघितलेत, मला फक्त ते दादांना दाखवायचे होते की विस्मरण लोकांचं होत असतं, परंतु निवडणुकीच्या दरम्यान लोकांना ते दाखवलं पाहिजे. त्याच्याकरता मी सगळ्या विनंती करेल की आपल्या या राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब हे काय बोलले होते ते एकदा दाखव बाबा. मी अजित आनंदराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून म्हणजे अजितदादाला चक्की पिसिंगला पाठवणारे त्यांना उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरती बसवले, स्वतःची खुर्ची बाजूला केली, पण अजितदादाला यांनी मुख्यमंत्री केलं. यानंतर अजितदादा पवार जे प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस या भाजपच्या विरोधात होते ते अजितदादा पवार या अच्छेदींच्या बाबतीमध्ये काय भूमिका मांडत होते आणि त्याच्यानंतर त्यांनी काय भूमिका मांडली ती तुम्ही समोर पहा. पेट्रोल 2014 साली ज्या वेळेस आमचे युपीएचे पंतप्रधान मनमोहन सिंग होते, पेट्रोल होतं 71 रुपये, आता 107 रुपये झाले. अच्छे दिन आलेत का? डिझेल 56 रुपये होतं, 93 रुपये झाले. कुणी गेले? भाजपने गेले. अच्छे दिन आले का? नाही. सिमेंट 195 रुपये होतं 2014 ला, आता 410 रुपये आहे का नाही? मग कुणी वाढवलं? भाजपने वाढवलं. अच्छे दिन आले का? नाही. स्टील 36,000 रुपये टन होतं, आता स्टील झालं 60,000 रुपये टन. या अच्छे दिन कमलाबाई क्या रुको जरा सवाल करो तर खरंच सांगतो. तुम्ही म्हणत का अजित आजचं बदलला. मी आज देशामध्ये करिश्मा असणारं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेबांच्या शिवाय दुसरं कुणाचंही दिसत नाही. ज्या दादांना इतक्या भाजपमध्ये त्रुटी दिसत होत्या त्याच दादांना भाजपमध्ये नरेंद्र मोदी साहेबांना असं एवढं मोठं व्यक्तिमत्व दिसायला लागलं की त्या व्यक्तिमत्व पुढे त्यांना तिकडे शरद पवार साहेब पण दिसले नाहीत. या असे अजित पवार यानंतर सिंचन घोटाळा झाला त्या बाबतीमध्ये आपल्या पंतप्रधानांनी काय भूमिका मांडली आणि देवेंद्र फडणवीसांनी काय भूमिका मांडली ती पण एकदा पहा. अगर मैं एनसीपी की बात करूं तो एनसीपी पर भी करीब 70,000 करोड़ रुपए के घोटालों का आरोप है. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला, महाराष्ट्र सिंचाई घोटाला, अवैध खनन घोटाला, इनकी लिस्ट भी बहुत लंबी है. इन पार्टियों के घोटालों का मीटर कभी डाउन ही नहीं होता. अजित आनंदराव पवार मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्धबुद्धीने पार पाडी. म्हणजे फक्त 7 दिवसापूर्वी देशाचे पंतप्रधान म्हटले सिंचन घोटाळ्याच्या बाबतीमध्ये वक्तव्य केलं आणि 7 दिवसानंतर अजितदादा पवारांना जेव्हा पाठे एकदा शपथ दिली होती त्याच्यानंतर परत एकदा शपथ दिली. यानंतर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब हे राष्ट्रवादी सोबत आम्ही कधी युती करणार नाही त्या बाबतीमध्ये त्यांनी कशी भूमिका मांडली होती ती पण एकदा लावा. आणि एक गोष्ट सांगतो, एनसीपीशी राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही. आपण नाही आपण धर्म नाही, शासन धर्म नाही, कुठलाही धर्म नाही. एक वेळ रिकामे राहू, एक वेळ सत्तेशिवाय राहू. एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का, मी म्हटलं अविवाहित
रुको जरा, सबर करो. किंवा मुंबईतल्या राजभवनातून एक सर्वात मोठी घडामोड पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये एक मोठा ट्विस्ट झालेला पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झालेला आहे. ते म्हणजे 27 आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे, तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. सत्तेसाठी भारतीय जनता पार्टी कोणत्या थराला उतरती ती देशात आणि महाराष्ट्रात हे तुम्ही आम्ही सर्वांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलंय. परंतु ते परत एकदा तुम्हाला आठवण करून द्यावी म्हणून मी तुमच्या दारामध्ये आलोय. आणि आज या ठिकाणी मी मोदी आणि फडणवीस साहेब या दोघांनी या राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब यांच्या बाबतीमध्ये काय भूमिका मांडली होती ती पण एकदा पहा. शहीदों के परिवार पर धोखा दिया था, इससे तो नांदेड़ और पूरा भारत भली भांति परिचित है. आप जानते हैं ना वो कौन है? पता है? अशोकराव चव्हाणांना इतके वेळा मंत्री बनवला, मुख्यमंत्री बनवला, इतके वेळा संधी दिली, पण मला सांगा या नांदेड शहराचा चेहरा आणि या नांदेड जिल्ह्याचा चेहरा ते बदलवू शकले का? या ठिकाणी विकास करू शकले का? बंधू भगिनींनो, ते याकरता विकास करू शकत नाही. याचं कारण तुम्ही बघा, ते लीडर नाही आहेत. अशोकराव लीडर नाही आहेत, अशोकराव डीलर आहेत. आदरणीय देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, अमित भाई शाह साहब, जेपी नड्डा जी, हमारे देवेंद्र फडणवीस जी और बावनकुळे जी, ये सभी लोगों के आशीर्वाद से मुझे आपने इस परिवार में शामिल किया, उसके लिए लाख लाख धन्यवाद आपको यहाँ पर मैं देता हूँ. और आने के बाद 24 घंटे के अंदर ही मुझे राज्यसभा में आपने काम करने का मौका दिया. मी मगाशी पलीकडच्या सभेमध्ये बोललो, कमीत कमी देणाऱ्याला लाज नसेल ना तर घेणाऱ्याला तरी लाज पाळली पाहिजे राव. ही तो देणाऱ्याला बी लाज नाही आणि घेणाऱ्याला पण लाज नाहीये. दोघंही ना एकसारखेच आहेत. मला वाटतं की शेवटची जी माझी व्हिडिओ आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगून ही लोक सत्तेमध्ये येतात, कधी रायगडावरती जातात तर कधी शनिवारवाड्यावरती जातात, आणि सत्य एकदा यांच्या हातात सत्ता आली की सोयीस्करपणे सगळी गोष्टी कशा विसरतात ते एकदा समोर पहा. मंत्री होते त्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते आणि त्यावेळेची हे दृश्य आपण बघतोय. अगदी काही वेळापूर्वीचे जेव्हा हे भूमिपूजन पार पडलं, विविध ठिकाणून आलेली जल जे आहे ते अर्पण करण्यात आलं. या ठिकाणी फुलं वाहण्यात आली आणि पंतप्रधानांच्या हस्ते जल आणि माती पूजनाने भूमिपूजन जे आहे ते पार पडले. हा माझा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे साहेब. 29 एकर तलावामध्ये 1 एकराचं बेट तयार केलं मी आणि त्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मी उभा केला. हे 29 एकरच्या तलावामध्ये. त्यानंतर मी पांडुरंगाची मूर्ती तिथे समोर उभी केली, जी महाराष्ट्रातली सगळ्यात उंच मूर्ती आहे. आणि त्याच्यानंतर या देशाचा अभिमान, या देशाचा तिरंगा, जो महाराष्ट्रातला 1 नंबरचा तिरंगा आहे, तो या तलावावरती मी अशा प्रकारे विकास करून दाखवला. बाजूने फुलराणी फिरवली, म्हणजे एक नाही अशी शेकडो कामं या वसंत मोरेने या पुणे शहराला दाखवलेली आहेत. त्यामुळे तुम्ही विचार करायचा आहे की आज वसंत मोरे सारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी संधी दिली आहे आणि त्या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही. माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, येरवड्यामधील सर्व नागरिकांना विनंती आहे, ज्या वेळेस कोरोना काळ तुमच्या दारामध्ये आला होता त्या टायमाला घरातून लोक बाहेर निघत नव्हती. या शहराचा महापौर म्हणून मुरली मोहोळनी फक्त टेंडरचं राजकारण केलं, परंतु वसंत मोरे त्या टायमाला स्वतःच्या खिशातल्या पैशांनी 100 बेडचं हॉस्पिटल टाकून बसला होता. ज्या टायमाला अन्न तिकडे टेंडर लावत होता त्या टायमाला वसंत मोरे ऑक्सिजनसाठी 1-1 फिरत होता, रॅमडिसिव्हरसाठी 1-1 फिरत होता. या सगळ्या गोष्टी तुम्ही विसरू नका.
माझ्यापेक्षा तुम्हाला दादांना ऐकायचंय, मला सुद्धा दादांना ऐकायचंय. माझी भाषणं तुम्ही रोज बघणार आहात. माझी सगळ्यांना विनंती आहे, या वंचित बहुजन आघाडी म्हणजे हा काय फक्त दलितांचा पक्ष नाहीये. वंचित हे काय फक्त दलितांमध्ये नाहीयेत. वंचित हे मराठ्यांमध्ये आहेत, वंचित हे ख्रिश्चनांमध्ये आहेत, वंचित मुस्लिमांमध्ये आहेत, वंचित प्रत्येक समाजामध्ये आहे. आणि वसंत मोरे जे काम करतो ना, समाजातल्या प्रत्येक वंचित घटकासाठी काम करतो. आज खऱ्या अर्थानं माझं आता काम चालू झालंय. आणि मी साहेब एक शब्द दररोज देतो की असं वाटत असतं अनेकांच्या मनामध्ये की वसंत मोरेने ज्यावेळेस भोंग्याच्या बाबतीमध्ये भूमिका घेतली, मुस्लिम बांधवांनी माझ्यासोबत राहण्याचं कायम त्या टायमाला ठरवलं होतं ना, आता सुद्धा ठरवलंय. आता सुद्धा मुस्लिम कोणत्याही परिस्थितीमध्ये वसंत मोरे वंचित बहुजन आघाडी बरोबर राहणार आहे. कारण ज्यावेळेस माझं पद गेलं त्यावेळेस मी घाबरलो नाही. भले माझं पद गेलं, शहर अध्यक्ष पद गेलं, परंतु मी ठरवलेल्या भूमिकेशी मी कधी प्रतारणा केली नाही. आम्ही नाही म्हटलं, मी नाही तिकडे नाही तर नाही भोंगा लावला. माझी तुम्हाला हीच विनंती आहे. मी साहेब एकच गोष्ट सांगतो, आपल्याकडे पडळकर आले, 3 लाख मतं घेतली पळून गेले, परंतु हा वसंत मोरे हा एक मराठ्याची औलाद आहे. आणि जोपर्यंत ही वंचित आहे तोपर्यंत हा वसंत मोरे किंचित सुद्धा इथून हलणार नाही. मरेपर्यंत हा वसंत मोरे इकडे वंचित मध्ये राहील, कधी हलणार नाही. कारण मला माहिती आहे, मी साहेब गेल्या 2-4 दिवसापासून बघतोय इथं अनेक तरुण कार्यकर्ते आहेत, अतिशय चांगल्या प्रकारे भाषण करणारे कार्यकर्ते आहेत. ऋषभ सारखे नेतृत्व गुण असणारा कार्यकर्ता आहे, शुभम आहे, मनोहर भाई आहेत, सुशील भाऊ आहे, विवेक आहेत. अतिशय चांगले कार्यकर्ते, अनिताताई आहेत. अतिशय चांगले कार्यकर्ते या वंचित बहुजन आघाडीमध्ये आहेत. आणि अनेक चांगले हिरे आहेत. या हिऱ्यांना कसे पैलू पाडायचे वसंत मोरेला चांगलं माहिती आहे. मी भविष्यामध्ये या पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ता येईल म्हणून सांगणार नाही, पण साहेब आपण दोघांनी जर ठरवलं ना तर या पुणे शहराचा विरोधी पक्षनेता हा वंचित बहुजन आघाडीचा असेल. आणि या प्रकारचं नियोजन साहेब फक्त 4 जूनचा निर्णय होऊ द्या. 4 जूनचा निर्णय होऊ द्या. तुम्ही 2 दिवस आराम केला साहेब, माझी 1 दिवस सुद्धा आराम करायची तयारी नाही. दुसऱ्या दिवशी मी परत तुमच्या खांद्याला खांदा लावून या महानगरपालिकेमध्ये उभा राहीन एवढं सांगतो. आणि तुम्ही सर्वांनी मला या ठिकाणी ऐकलं, भविष्यात अजूनही मी परत येणार एवढं सांगतो. आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. यानंतर या महाराष्ट्राचं आंबेडकरी चळवळीचं भविष्य युथ आयकॉन सुजाता आंबेडकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजे. नेते सुजात आंबेडकर आगे बढ़ो, नेते सुजात आंबेडकर आगे बढ़ो, नेते बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, नेते वसंत मोरे आगे बढ़ो. हॅलो. सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व मामानवांना त्रिवार अभिवादन करतो. आजच्या मंचावरती उपस्थित आणि तसेच ह्या सभेला उपस्थित आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते वसंतदादा साळवे, तसेच आपल्या शहराचे अध्यक्ष मुनावरभाई कुरेशी, तसेच युवक आघाडीचे अध्यक्ष पुण्याचे आणि राज्य कार्यकारिणी सदस्य ऋषिकेश दादा नागरे पाटील, विशालदादा गवळी, महिला कमिटीचे अध्यक्ष पुण्याच्या अनिताताई चव्हाण आणि तसंच इतर सर्व कार्यकर्ते पदाधिकारी, कोणाचा लाभ राहिला असेल तर मी माफी मागतो आपल्या सर्वांची. आणि तसेच इथे उपस्थित सर्व माझे बांधव कार्यकर्ते, वडीलधारी मंडळी, माझ्या माता भगिनी आणि तसंच ह्या तमाम चळवळीतल्या माझ्या साथीदारांनो, तुम्हा सर्वांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहूजी, अस्सलाम वालेकुम आणि जय भीम. आज आपल्या सर्वांसमोर भाषण करायच्या आधी आणि काही आपल्याशी संवाद साधायच्या आधी एक खूप दुःखद घटना आज या देशामध्ये घडली आणि मला त्याच्याबद्दल बोलावं असं आवडेल आणि त्याच्याबद्दल बोलायचं आहे मला. कारण जर ह्या विषयाबद्दल मी बोललो नाही तर मी स्वतःला कधी माफ नाही करू शकणार, अशी एक परिस्थिती आहे. आपण बघितलं असेल तर 2016 आणि 2017 मध्ये एक आंबेडकरी चळवळ, आंबेडकरवादी चळवळ परत एकदा ताकदीने उभी राहताना दिसलेली आणि ती दिसलेली युवक कार्यकर्त्यांमुळे. एक खूप महत्त्वाची भूमिका आपल्या विद्यार्थ्यांनी
युवक बांधवांनी आणि तरुणांनी निभावलेली होती. आणि त्याच्या मागचं एक महत्त्वाचं कारण होतं की आपले एक सर्वात हुशार विद्यार्थी हैदराबादमध्ये शिकणारे रोहित वेमुला, डॉक्टर रोहित वेमुला यांचा खून केला होता आणि त्यांना आत्महत्या करायला इकडच्या सरकारने, भाजपच्या सरकारने, स्मृती इराणी तेव्हाच्या एज्युकेशन मिनिस्टर आणि बंडारू दत्तात्रय तेव्हाचे सिकंदराबादचे खासदार यांनी त्यांच्यावर आत्महत्या करायला लागेल अशी एक वेळ आणली होती. मी माईक शिट्टी मारते ती. त्यांच्यावर आत्महत्या करावी लागेल अशी एक वेळ आणली होती. आणि आज एक 8-9 वर्षानंतर इकडच्या कोर्टाने आणि पोलिसनी असा ठराव केलाय की रोहित वेमुला यांच्यावरती कोणता जातीवाद झालाच नव्हता. रोहित वेमुला यांच्यावरती कोणत्या अन्याय अत्याचार झाला नव्हता. रोहित वेमुलांनी चुकीचं जातपत्र दिलं होतं आणि त्या चुकीच्या जातपत्रामुळे त्यांची जर बाहेर पडली असती तर त्यांची नाचक्की झाली असती, म्हणून त्यांनी स्वतःचा जीव घेतला. अशा चुकीच्या प्रकारचा अपप्रचार आणि माहिती इकडचे पोलीस आणि हैदराबादचं कोर्ट आपल्या समोर देतंय आणि मी त्याचा तुमच्या सर्वांसमोर इथे उभं राहून धिक्कार करतो आणि निषेध करतो. कारण रोहित वेमुला आपल्या इकडे सर्व जे तरुण बांधव उभेत आपल्या सर्वांसाठी एक खूप चांगलं उदाहरण होतं, एक्झाम्पल होतं. त्यांनी लहानपणापासून त्यांचा संघर्ष थांबवला नाही. शिक्षणाच्या मार्गावरती जाताना त्यांनी त्यांचा संघर्ष थांबवला नाही. आणि जेव्हा ते हैदराबादमध्ये गेले, हैदराबाद युनिव्हर्सिटीमध्ये आंबेडकर स्टुडंट असोसिएशनची सत्ता स्थापन केली, तिकडच्या ABVPला आणि डाव्यांना सत्तेच्या बाहेर ठेवलं, तेव्हा तिकडच्या लोकांनी त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले. त्या खोटे गुन्हे दाखल केलेला त्याला प्रमाणपत्र म्हणून स्मृती इराणींनी दिल्लीवरनं पत्र लिहिलं आणि त्यांची ऍडमिशन कॅन्सल करायला लावली. त्यांच्यावरती चुकीचे गुन्हे दाखल केले, त्यांचा मेंटल टॉर्चर केला आणि त्यांना त्यांचा जीव घेण्यासाठी बळी पडलं. आणि हा अन्याय अत्याचार आपण विसरायचा नाहीये मित्रांनो, कारण हे आपल्यापैकी कोणी असू शकतं. आपल्यापैकी कितीतरी विद्यार्थी इथे पुढे जातात, आपल्यापैकी कितीतरी विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ इच्छितात, पण जर पुढे जाऊन त्या विद्यापीठामध्ये जर आपल्याला आपल्या जातीमुळे टॉर्चर केलं असणारे, जर आपल्याला आपलं राजकारण उभं करण्यासाठी टॉर्चर केलं जात असणारे आणि आपल्या चुकीचे गुन्हे दाखल करून, चुकीचे केसेस आपल्या अंगावरती दाखल करून आपल्याला जर कॉलेजच्या बाहेर किंवा युनिव्हर्सिटीच्या बाहेर काढलं जात असणारे, तर हा वंचितांचे सत्तेच्यासाठी आणि शिक्षणासाठी दरवाजे कायमचे बंद करण्याचा षडयंत्र नाहीये का? तर तो आहे. आणि आपल्याला ह्याच्या सर्वांसाठी आणि खास करून रोहित वेमुलांसाठी एक ठामपणे भूमिका घ्यायची आहे आणि परत एकदा शिक्षण आणि शिक्षणातनं होणारी प्रगती इकडच्या वंचितांच्या आणि आंबेडकरवाद्यांच्या हातामध्ये आपल्याला घ्यायची आहे. हा निर्धार आपल्याला या लोकसभेमध्ये करायला लागणार. आणि भाजप कोणत्या तोंडाने म्हणतं, भाजप कसं म्हणू पण कसं शकतं की चुकीचं जातपत्र दाखवलं होतं, नकली जातपत्र दाखवलं होतं. आणि जर इकडच्या भाजपवाल्यांना मला चॅलेंज द्यायचं आहे, देवेंद्र फडणवीस असो किंवा देशाचे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी असो, त्या दोघांनाही माझा खुला सवाल आहे, जर तुम्हाला चुकीच्या आणि खोट्या नकली जातपत्रांबद्दल बोलायचं असेल, फेक कास्ट सर्टिफिकेट बद्दल बोलायचं असेल, तर मी तयार आहे तुमच्याशी बोलायला. पण माझा पहिला प्रश्न असणार आहे, सोलापूरच्या तुमच्या खासदाराचं काय? स्वामी सिद्धेश्वर लिंगायत महाराज चुकीचं लिंगायतांचं जातपत्र दाखल करून खासदार झाले, त्यांच्याबद्दल बोलणार आहात का? 2019 चे राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार, 2024 चे तुमचे अधिकृत अमरावतीचे उमेदवार नवनीत राणा खोटं जातपत्र दाखल करून खासदार झाल्या, त्यांची केस झाली, पुन्हा भाजपनी त्यांना एका SC राखीव मतदारसंघामध्ये तिकीट दिलं आणि परत निवडून आणण्याचा प्रयत्न करतात. तर आता हे सांगा, विद्यापीठामध्ये तुम्ही डॉक्टर रोहित वेमुलांचं जातपत्र हे खोटं ठरवू शकता? तुमच्या खासदारांवरती जे नकली कास्ट सर्टिफिकेट लावतात त्यांच्यावरती तुम्ही आवाज उठवणार आहात की नाही उठवणार आहात? हा इकडचा प्रश्न नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांनी त्याच्यावर उत्तर दिलं पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला चुकीच्या दातपत्रांवरनं, नकली फेक सर्टिफिकेटवरनं तुम्ही आवाज उठवता,
पण जर आम्हाला खरेच सर्टिफिकेट हवे असतील, जर आम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट पाहिजे असतील, तर नरेंद्र मोदींनी त्यांची एकदा डिग्री पण दाखवून द्यावी आपल्याला. कारण आता एक समजून घ्या, ह्या देशामध्ये शिक्षणाचे आणि विद्यार्थ्यांचे हालत होत राहणार आहेत जर आपल्या देशाचा पंतप्रधान हा चुकीची डिग्री घेऊन फिरत असेल आणि खोटी डिग्री घेऊन फिरत असेल. तर आपण पुण्याला शिक्षणाची नगरी म्हणतो, इतके विद्यार्थी इकडे तयार होतात, पण दुर्दैव आपलं असं आहे की ज्या माणूस संविधान सांभाळायला आपण देशाचा पंतप्रधान बनवले त्या माणसाचीच डिग्री खोटी आहे. हे आज पुण्यातल्या सर्व विद्यार्थ्यांचं मोठं दुर्दैव आहे, आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच बाजूनी बोलत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आज पुण्यामध्ये ज्याला आपण विद्यार्थ्यांचं एक माहेर म्हणतो किंवा एक शिक्षणाची नगरी म्हणतो, तिकडे कॉलेजची काय अवस्था झाली आपण समजून घेतलं पाहिजे. आज सगळीकडे शिक्षणाचं खासगीकरण केलंय. पुण्यामध्ये जितक्या पण सरकारी कॉलेजेस असो, ते फर्ग्युसन असो किंवा अजून महत्वाचे विद्यालय असो, यांना तुम्ही खासगीकरणाच्या वाटेवर नेताय. यांना तुम्ही पहिले डीम्ड ऑटोनॉमस करत होता आणि मग त्याच्यानंतर तुम्ही याला खासगी प्रायव्हेट इन्स्टिट्यूट बनवता. पुण्याचा सगळ्यात जास्त रेव्हेन्यू जनरेशन हे एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स मधून येत होतं. महाराष्ट्रभर नाही तर भारतातले विद्यार्थी आज पुण्यामध्ये शिकायला येत होते, कारण पुण्यामध्ये एज्युकेशन हे सरकारी होतं, मोफत होतं आणि चांगल्या दर्जाचं होतं. पण आज इकडे वंचितांचं शिक्षणाचं दार बंद करण्याचं काम हे भाजप सरकार करते आणि ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला त्याच्या विरुद्ध लढायचंय. त्याच बाजूनी बघितलं तर ज्या पद्धतीची विकास कामं आपल्याला पुण्यामध्ये गेल्या 20 वर्षात अपेक्षित होती ती आपल्याला होताना दिसली नाहीत. एक नावासाठी नवीन मेट्रो चालू केली. ती मेट्रो आपण बघितली तर त्या मेट्रोमध्ये सॅटर्डे संडेला जास्त गर्दी असते आणि मंडे टू फ्रायडे जेव्हा लोक कामाला जातात तेव्हा ती मेट्रो खाली असते. आता ही मेट्रो ट्रान्सपोर्टसाठी चालू केली आहे का टुरिझमसाठी चालू केली आहे हे त्यांनी आपल्याला एकदावच सांगावं. लोकांचं कसं झालंय, आधी एक बस चालायची पुण्यामध्ये, पुणे दर्शन, आठवतीये का? आता ती बस बंद पडली, लोकांनी मेट्रो सुरू केली आहे, मेट्रो दर्शन. पण लोक स्वतःच्या शिक्षणाच्या ठिकाणी, स्वतःच्या कामाच्या ठिकाणी किंवा रोज कामाला जेव्हा जातात तेव्हा स्वतःची टू व्हीलर घेऊन बाहेर पडतात किंवा PMT पकडतात. मेट्रो कोणी घेतं का? ते एक नुसता पुण्याचा अभिमान ठेवायला, शान ठेवायला की आमच्या शहरात पण मेट्रो आहे, या बघा दाखा, त्याच्यासाठी ती मेट्रो उभी केली आहे. पण ती मेट्रो लोकांसाठी नाहीये, पुण्याच्या नागरिकांसाठी नाहीये. कारण मेट्रोची पहिली लाईन चालून आता 6 महिने सुरुवात झालेत. 6 महिने झालेत का जास्त झालेत? जास्त झालेत. तरी आपण बघा, विद्यार्थ्यांसाठी, स्टुडंटसाठी पासेस आहेत? नाहीयेत. वयस्करांसाठी, सिनियर सिटीजनसाठी पासेस सुरुवात केलेत? नाहीयेत. त्याचबद्दल स्पेशली एबल्ड, डिसेबल्ड, आपण ज्यांना अपंग म्हणतो, त्यांच्यासाठी स्पेशल रिझर्वेशन, त्यांच्यासाठी स्पेशल पासेस हे सुरू केलेले नाही. जे लोक रोज मेट्रो वापरणार आहेत त्यांच्यासाठी महिन्याचा पास, आठवड्याचा पास, वर्षाचा पास नाही. मग मेट्रो नक्की सुरू कोणासाठी केली? पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी? जर इकडची मेट्रो नागरिकांसाठी आणि पुण्याचा ट्रॅफिक कमी करण्यासाठी सुरुवात केली असेल तर त्या नागरिकांसाठी योजना, त्या नागरिकांसाठी कायदा आणि त्या नागरिकांसाठी सुविधा ह्या पण उपलब्ध करायला पाहिजेत. ना की नुसती एक मेट्रो बांधली आणि निघून गेले त्यांच्या रस्त्याने. आणि आता आपल्या सर्वांना हे ठरवायचंय की ह्या पुढे आपण पुण्यामध्ये मतदान करणार आहोत ते पक्षाच्या नावावर नाही, ते जाती धर्माच्या नावावर नाही, पण ते विकास कामाच्या आणि अशा एका माणसाच्या आपण मागे उभं राहणार आहोत ज्यांनी मेट्रो जोनी कोणी बांधली असेल तिकडे विद्यार्थ्यांसाठी, स्टुडंटसाठी, तसंच सिनियर सिटीजनसाठी, वयस्कर लोकांसाठी आणि अपंग लोकांसाठी हे पासेस सुरू करतील अशा माणसांसाठी मतदान करा. आणि जी लोक इकडे सुविधा नागरिकांचा साठी पोचतील आणि त्या सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध राहतील अशा लोकांच्या मागे आपण सर्वांनी उभं राहावं अशी मी सर्वांना विनंती करतोय. आणि ह्याच बाजूनी आपण बोलत असताना आपण सगळ्यांनी व्हिडिओ बघितलाय की एक नगरसेवक आपल्या सर्वांसाठी झटत होते, एक नगरसेवक आपल्या सर्वांसाठी लढत होते आणि तेच नगरसेवक आज आपल्या पक्षाचं तिकीट घेऊन खासदारकीसाठी उभे राहिलेत. आणि माझी आपल्या सर्वांना विनंती राहील की आपण सर्वांनी जास्तीत जास्त मतांनी वसंत तात्या मोरे यांना निवडून द्यावं. आणि बरेच लोक म्हणत असतील, काही लोक म्हणतात, पण सोशल मीडियावरती पण प्रतिक्रिया चालू आहेत
की वसंतदादा ऐनवेळेस तिकिटासाठी वंचित मध्ये आले. पण वसंतदादांचा प्रॉब्लेम दोन वेगळे आहेत, ते आपण सर्वांनी समजून घेऊयात. वसंतदादा ज्या पक्षामध्ये काम करत होते ते प्रामाणिकपणे काम करत होते आणि त्या पक्षांकडनं पण लोकसभा लढली असती. पण त्या पक्षाच्या नेत्यांनीच त्यांचं इंजिन दुसऱ्या कोणाच्या तरी रेलगाडीमध्ये भाड्याने लावलं. त्यात वसंतदादा काय करतील? आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा ते त्यांच्या संपलेल्या पक्षाचं राजकारण जातीच्या आणि धर्माच्या नावावर रमजानच्या महिन्यामध्ये मशिदीवरती भोंगे लावून जेव्हा दंगल पेटवण्याचं काम करणार होते, तेव्हा इकडचे वंचित बहुजन आघाडीचे युवक होते ज्यांनी भूमिका घेतली होती की आम्ही आमच्या मुसलमान बांधवांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहू. तुमचा पक्ष आम्ही दंगलीच्या पाठीवरती उभी करू देणार नाही आणि आम्ही तुमचे भोंगे काढू आणि समाजामध्ये दोन धर्मांमध्ये आम्ही तुम्हाला दंगल ते खास करून रमजानच्या महिन्यामध्ये करू देणार नाही. ही भूमिका वंचित बहुजन आघाडीच्या युवकांनी घेतली असताना, पक्षामध्ये नसताना, समोरच्या पक्षामध्ये असताना वसंतदादांनी आमच्या भूमिकेचा साथ दिला आणि त्यांनी पण म्हटलं की कात्रजमध्ये कोणत्याही मशिदीवरती आम्ही भोंगे लावू देणार नाही. आणि त्यांनी त्या प्रकारे कात्रजमधल्या आणि पुण्यामधल्या मुसलमान बांधवांचा साथ दिला. आणि आज ही आम्हा सर्वांना आशा आहे आणि खात्री आहे की ह्याच प्रकारे आज पुण्यामधले मुसलमान बांधव हे सुद्धा तात्यांच्या मागे ताकदीने उभे राहतील. आणि ह्याच विषयावरती बोलत असताना आपण सर्वांनी एक व्हिडिओ बघितला असेल. 2 देतो का रे, 3 देतो का रे, मी प्रकाश आंबेडकर आहे का? ऐकला असेल आपण सर्वांनी व्हिडिओ. त्यांना नुसती एक गोष्ट सांगतो मी की प्रकाश आंबेडकर बनण्याचं स्वप्न तुम्ही सोडून द्या, ते तुम्हाला तुमच्या बाप जन्मात जमणार नाहीये. प्रकाश आंबेडकरांनी 2-3 जागा कधी घेतल्या नाहीत. त्यांनी 2019 मध्ये आणि 24 मध्ये 48च्या 48 जागा स्वतःच्या सबळावर आणि तुम्ही ते राज ठाकरे आहात ज्यांनी कोणी मागितलं नसताना पण फुकटचा बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. तर तुम्ही 2-3 मागणं सोडा, तुमच्यातला एक घेतला आणि बघा त्याला आता खासदार बनवलं. आणि ह्याच बाजूनी बोलत असताना आपण सर्वांनी बघितलंय की आता वंचित वरती बरेच लोक टीका करतात, टीका टिप्पणी करतात आणि ते येऊन म्हणतात की संविधान वाचवायचं असेल तर तुम्हाला आमची साथ द्यायला लागेल. पण ह्या लोकांना कधीतरी कोणी विचारले की 70 वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होता, तेव्हा संविधान मजबूत करायला नक्की काय केलं तुम्ही? 2014 ते 19 आणि 19 ते 24 तुम्ही अपक्ष म्हणून बसला होतात, तेव्हा संविधानाच्या बाजूने किती भूमिका मांडल्या तुम्ही? NRC CAA सारखा कायदा आला, त्या NRC CAA कायद्याच्या विरुद्ध किती राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या खासदारांनी मतदान केलं हे आज जनतेला सांगणार आहात की नाही तुम्ही? जेव्हा कंत्राटीकरण सारखे कायदे आले, वंचितांच्या बहुजनांच्या पोरांच्या नोकऱ्या, सरकारी नोकऱ्या त्यांच्याकडे, तेव्हा तुम्ही संसदेमध्ये सभागृहामध्ये आवाज उचलला का नाहीत ह्याच्याबद्दल बोलणार आहात का तुम्ही? आणि जे वंचित वरती बी टीम म्हणून आरोप करत होते ते आज नक्की कुठे जाऊन बसलेत हे सांगणार का नाही तुम्ही? अजित दादा बोललेले की वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे, कुठे ते आज? राधाकृष्ण विखे पाटील बोललेले वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे, कुठे ते? भाजपमध्ये. अशोक चव्हाण बोललेले की वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे, कुठे आहेत अशोक चव्हाण? तर आता आपण सर्वांनी नुसता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे काँग्रेसचे उमेदवार मत मागायला आले तर त्यांच्याकडनं नुसता स्टॅम्प पेपरवरती सही करून लिहून घ्या की आमचं मत घेतल्यानंतर तुम्ही भाजपमध्ये रफू चक्कर होणार नाही, तेवढं फक्त आम्हाला सांगा. कारण तुमचा पुण्याचा दुर्दैव असं आहे की काँग्रेसचा उमेदवार आलाय तिकडनं, घर वापसी कधी करेल कोणाला काही सांगता नाही येत. एक केस लागली गेले तिकडे. पण ह्या पक्षामध्ये थांबा,
17, 18 केसेस लावल्या तर सगळे एकत्र मित्र परिवार म्हणून एक कुटुंब म्हणून त्या केसेस अंगावर घेऊ आणि शेवटपर्यंत लढू. ही वंचित बहुजन आघाडीचा इतिहास आहे आणि हा भारत बहुजन महासंघाचा परंपरा आहे आणि याच पद्धतीने आपण लढू आणि एकत्र येऊ. आणि जी लोक म्हणतात की बाळासाहेबांनी काँग्रेस बरोबर युती करायला पाहिजे होती, त्या लोकांना नुसतं मी काही स्पष्टीकरण देतो आणि आपण सर्वांनी ह्याच्यावर विचार करा. आपल्या पुण्याचेच एक नेते प्रियदर्शी तेलंग, ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंग, 1 सप्टेंबरला त्यांनी पहिलं पत्र लिहिलं होतं मल्लिकार्जुन खरगेंना की वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये सहभागी व्हायचंय. मल्लिकार्जुन खरगेंनी त्या पत्राचं उत्तर पण नाही दिलं. तर उलट त्याच्यावर मुकुल वासनिक यांनी येऊन एक भाषण केलं की तुम्हाला आमंत्रण चर्चेसाठी द्यायला ही काय सत्यनारायणाची पूजा आहे का? आता तुम्ही मला विचार करून सांगा की जर एका ठिकाणी शरद पवार साहेब, सोनिया गांधी, राहुल गांधी, उद्धव ठाकरेजी, तेव्हा नितीश कुमार होते, लालू प्रसाद यादव, स्टॅलिन, हे सगळे जर एका चर्चेला बसलेत तर तुम्हाला आणि आम्हाला आतमध्ये सोडणार आहेत का त्या खोलीमध्ये? आमंत्रण तर लागणार आहे. पण हे मुकुल वासनिक काय म्हणतात की सत्यनारायणाची पूजा आहे का? ही अशी वागणूक पहिल्या दिवसापासून वंचित बहुजन आघाडीला मिळाली होती. पहिली गोष्ट, मुकुल वासनिकजी, अशा गोष्टींना चर्चेसाठी आम्हाला टेबलवरती बसायला, आम्हाला त्या चर्चेमध्ये सहभागी व्हायला आम्हाला आमंत्रण लागतं. हा राजकीय प्रोटोकॉल आहे, आपण त्याच्याबद्दल जरा वाचून घ्यावं. आणि दुसऱ्या बाजूला सत्यनारायण की पूजा को बुलाया तो भी हम नहीं जाते. मग त्याच्यानंतर चर्चेचा वाटा सुरू झाला. जागा वाटप ठरत नव्हती म्हणून बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की ठीक आहे, मी कुठनं तरी सुरुवात करून देतो. तुमच्या तिघांचं भांडण आहे, त्याच्यात मी आलो तर तुमचं कसं सुटेल ते कोणालाच माहित नाही. आपण एक काम करू, सुरुवात करायला 12 घेऊ आणि मग त्याच्यामध्ये वाटाघाटा करून आपण ठरवू कोणाच्या पदरी किती पडतात. त्याला ह्यांचा विरोध होता. म्हणजे ह्यांनी आपल्याला समान पातळीवरती बसायला विरोध केलाय आणि ह्यांनी आपल्याला समान हे कधी समजलंच नाहीये. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवावं आणि ह्याच्यावर आपण सर्वांनी जरा फोकस करावा, हे मी आपल्या सर्वांना विनंती करतो. दुसऱ्या बाजूला त्याच्यानंतर आपण त्यांना एक यादी दिली की या ठिकाणी आमची तयारी चांगली झाली आहे, या ठिकाणी तुम्ही आम्हाला फायदा, आमचा तुम्हाला फायदा आणि तुमचा आम्हाला फायदा होऊ शकतो, तर ह्या जागेवरती जरा तुम्ही चर्चा करून बघा. आणि मग काँग्रेसनी आपल्याला 3 जागा दिल्या. आता त्या 3 जागा दिल्या, त्यातली फक्त 1 जागा आपल्या यादीतली होती, ती होती अकोल्याची. आता अकोल्याची जागा आपल्याला सोडणं उपकार म्हणून घ्यायचे का आपण? राहुल गांधी आले तरी आपण अकोला सोडणार आहोत का? नाही. दुसरी कुठली दिली? रामटेकची. रामटेक मध्ये बीएसपीचा चांगला होल्ड आहे. अजून कुठली दिली? दिंडोरी. दिंडोरीमध्ये सीपीआयएमचा चांगला प्रभाव आहे. तर तुम्ही वंचित बहुजन आघाडी बीएसपी आणि सीपीआयएम संपवायला वापरताय का? आणि दुसऱ्या बाजूला रामटेकची जी जागा आहे ती एससी राखीव आहे आणि दिंडोरीची जागा आहे ती एसटी राखीव आहे. म्हणजे तुम्ही आमच्या जागी फक्त राखीव सीट मारता. हा ह्यांचा जातीवाद झाला नाही का? आपली लढाईच जातीवादाची आहे आणि जर कोणी आपल्याला जातीवाद करत असेल तर ते आपण खपून घेणार आहोत का मित्रांनो? मला एवढं सांगा. नाही. आता त्याच्या पुढे बाळासाहेबांनी जाऊन त्यांना 4 सुझाव दिले. 4 सुझाव असे होते की जालन्यामधनं मनोज जरांगे पाटलांना उमेदवारी द्या. आता आपण सर्वांनी मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन बघितलंय, त्यांची ताकद बघितलीय. जर मनोज जरांगे पाटलांची आपण सर्वांनी भाजपच्या विरुद्ध भूमिका पण बघितली. आता मला सांगा, मनोज जरांगे पाटील उभे राहिले असते जालन्यामधनं तर जिंकून आले असते की नसते? सहज आले असते. पण ते जिंकून आले असते तर एका गरीब मराठ्याचं राजकारण उभं राहिलं असतं आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे सरंजामी निजाम हे पडले असते. म्हणून त्यांनी जरांगे पाटलांचं तिकीट हे महाविकास आघाडीने कट केले. दुसऱ्या बाजूला बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की 15 ओबीसी उमेदवार द्या.
आता हे बरोबर होतं का चूक होतं? 15 तरी ओबीसी उमेदवार 48 जागांमधून उभे राहिले पाहिजेत की नाही, प्रतिनिधी मिळाले पाहिजेत की नाही, पण ते आपल्याला होताना दिसत नाही. आज वंचित बहुजन आघाडी सोडून तुम्हाला एक तरी पक्ष 15 ओबीसींना जागा देताना दिसतोय का? नाही. दुसऱ्या बाजूला आपण बघा, बाळासाहेब आंबेडकरांनी अजून एक सुझाव दिला होता की 3 अल्पसंख्याक उमेदवार द्या, 3 मायनॉरिटी मुसलमान उमेदवार द्या. आज महायुतीने किती मुसलमानांचे उमेदवार दिलेत? एक पण नाही. ठीक आहे, महायुती तर मुसलमानांच्या विरोधात आहे. काँग्रेस मुसलमानांसाठी लढते, बरोबर की नाही? काँग्रेसने किती उमेदवार दिले मुसलमानांचे? एक पण नाही. हे आपलं नशीब आहे की युती झाली नाही. आपण मुसलमानांचे 6 उमेदवार या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिले. आणि ह्याच्याबद्दल आपण एक समजून घ्यायचं, आणि इकडच्या मुसलमान बांधवांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे कि ये लोग हमें सिर्फ उनकी वोट छापने की मशीन समझते, ये बस हमको उनके गुलाम समझते. इनको सिर्फ ये लगता है कि हम उनको वोट देने के लायक है. इनको ये कभी नहीं लगता कि हम वोट लेके चुन के आने के काबिल है. ये उनके कभी नहीं लगता. और इसीलिए मैं आप सभी से गुजारिश करता हूं कि इस इलेक्शन में हम वोट भी देंगे और जीतेंगे भी. आणि त्याच पुढे बाळासाहेबांचं शेवटचं सजेशन होती की तुम्ही आम्हाला लिहून द्या की निवडून आल्यानंतर तुमचे उमेदवार किंवा भाजप किंवा तुमचा पक्ष हा भाजप बरोबर जाणार नाही, हे लिहून द्या. आता हे लिहून घेणं योग्य होतं का नव्हतं? त्यांनी लिहून दिलं की नाही? म्हणजे बी टीम कोण? काँग्रेस. आता आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्यापैकी कोणाकडे किंवा बाळासाहेबांकडे खूप मोठी संपत्ती आहे? नाही. साखर कारखाने आहेत, शिक्षण संस्था आहेत, इंडस्ट्री फॅक्टरी, एअरपोर्ट, एमआयडीसी मध्ये कारखाने, प्रायव्हेट विमान, ऑडी, मर्सिडीज, BMW, एकराचे शेती आहे का काही आपल्याकडे? सत्ता आहे का आपल्याकडे आता? मग आपल्याला टिकून काय ठेवायचंय लोकांना? कारण हे समजून घ्या, ह्यांच्यावरती केसेस जेव्हा पडतात ते तेव्हा 0 मिनिटात कोलांट्या उड्या मारतात भाजपमध्ये जायला, स्वतःची संपत्ती टिकून ठेवायला, स्वतःची सत्ता टिकून ठेवायला, स्वतःच्या पोराचा राजकीय मार्ग टिकून ठेवायला आणि स्वतःची प्रॉपर्टी टिकून ठेवायला. आपल्यापैकी कोणाकडेच ह्याच्यापैकी काही नाहीये. आपल्याकडे नुसती एक गोष्ट आहे, तो म्हणजे लोकांची ताकद, लोकांचा जनसागर. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर हे म्हणतात की जर मी माझ्या लोकांना विनंती केली आणि जर मी माझ्या लोकांना सांगितलं की तुम्ही महाविकास आघाडीला मतदान करा, आणि आपल्या लोकांच्या ताकदीवरती जर एक महाविकास आघाडीचा काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आणि तो भाजपमध्ये गेला, तर आपण आपल्या लोकांची फसवणूक करतोय. आणि ती फसवणूक बाळासाहेब आंबेडकर कधीच करणार नाहीत. म्हणून त्यांनी तुमच्या सर्वांकडनं हे तुमच्या सर्वांसाठी हे भाजपच्या विरोधात राहू आणि महाविकास आघाडीचे लोक निवडून आल्यानंतर भाजपमध्ये जाणार नाहीत हे लिहून मागितले. आणि आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की जे कोणी हे लिहून द्यायला इन्कार केलाय, ज्या कोणी हे लिहून द्यायला नाकार दिलाय, तीच लोक कधीही भाजपमध्ये जाऊ शकतात. आणि जर आपल्याला भाजपला रोखायचं असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच पर्याय, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. आणि आपल्या सर्वांना 10 मिनिटात ना, आणि आपल्या सर्वांना काही गोष्टी ठामपणे समजून घ्यायला लागणार आहेत की आज आपली लढाई ही संविधान वाचवण्याची आहे. आणि आपल्या सर्वांना समजून पण घ्यायला लागणार की हे संविधान बदलतायत कसं. कंत्राटी कामगार सरकारी शासकीय नोकऱ्या भाड्यावर देत आहेत, NRCCA, नागरिकांचं रजिस्टर आणि सिटीजनशिप अमेंडमेंट बिल, की तुमचं रजिस्टर मध्ये नाव नसलं तर तुम्ही नागरिकत्व तुमचं वाया. त्याचबरोबर आज ह्यांनी इलेक्टोरल बॉन्डचा जो स्कॅम केलाय की आपल्या गल्लीत वसुली कसा असतो, येऊन बंदूक कट्ट्यावरती ठेवतो आणि म्हणतो गल्ल्यात जितकं आहे ते खाली कर, माझ्या खिशात टाक, नाहीतर तुला गोळ्या घालेन.
त्याच प्रकारे बीजेपी ईडी आणि सीबीआयची बंदूक दाखवून मोठ्या मोठ्या कंपन्यांकडनं पैसे वसूल करते की तुम्ही आम्हाला इलेक्टोरल बॉन्ड द्या, नाहीतर तुमच्यावर ईडी सीबीआयची कारवाई लावतो. आता हे सगळ्या ज्या गोष्टी होत आहेत ह्या भारताचे संविधानिक मूल्य तोडतायत आणि उद्या जाऊन हे संविधान बदलण्याचा पाया असतील हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. शिक्षणामध्ये खासगीकरण येतंय, राईट टू एज्युकेशन हा कायदा मोडीत काढला जातोय. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या महानगरपालिकेच्या किती तर 7 वर्षांपासून इलेक्शन पेंडिंग आहेत, ते अजून इलेक्शन घेतल्या नाहीयेत. गव्हर्नर्स रूल लावलाय, हे संविधानाचं उल्लंघन आहे. आणि हे संविधानाचं उल्लंघन आपल्याला थांबवायचं असेल तर आपल्या सर्वांना एकत्र येऊन सत्ता आपल्या हाती घ्यायला लागणार आहे आणि ह्या बीजेपीला बाहेर फेकायला लागणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला ते काम आपल्यालाच करायला लागणार आहे, कारण काँग्रेसवरती इकडे कोणाचाही विश्वास नाहीये. ते लोक कधी भाजपमध्ये जातील ह्याच्यावर विश्वास नाही, ती लोक भाजपच्या विरुद्ध भूमिका घेऊ शकतील काय ह्याचा विश्वास नाही, ते संसदेत गेले तर त्यांचा संविधानाचा अभ्यास आहे का, संविधानाच्या बाजूनी बोलण्याचा इतिहास आहे का, तर त्याच्यावर विश्वास नाही. आणि म्हणून आपल्याला असेच उमेदवार द्यायला लागणार आहेत की ज्या विजननी, ज्या दृष्टीने संविधान लिहिलं होतं त्याच विजननी आणि त्याच दृष्टीने संविधान चालवतील असे उमेदवार आपल्याला वंचित बहुजन आघाडीचे जास्तीत जास्त द्यायला लागणार आहेत, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जाता की आपल्याकडे मोजून आता 1 आठवडा राहिलेला आहे. 11 तारखेला प्रचार बंद होईल पुण्याचा. आपल्याला हा एरिया पिंजून काढायचा आहे, आपल्याला ताकदीने घरोघरी पोहोचायचं आहे. आपली भूमिका काय आहे ती लोकांपर्यंत सांगायची आहे. आपल्यामध्ये जितकी पण भांडणं असतील, हेवेदावे असतील, उच्च नीचचं भांडण असेल, पदाचं भांडण असेल, ते आता संविधान वाचवण्याच्या भांडणापेक्षा मोठं नाहीये. आपण सर्वांनी ताकदीने कामाला लागा, जिद्दीने कामाला लागा. पुण्याची सीट आपल्या हातातली सीट आहे. आपल्या सर्वांना एकत्र घेऊन चालणारा, आपल्या सर्वांना जवळ ठेवणारा असा आपला हक्काचा एक उमेदवार आपल्याला मिळालेला आहे. तर ताकदीने त्याच्या मागे उभं राहावं, जिकडे मदत लागेल तिकडे धावून जावं, कुठेही कमीपणा दाखवू नये. इकडच्या युवकांना माझी विनंती आहे की तुम्ही सर्व ताकदीने वसंतदादांच्या मागे उभे राहा. वसंतदादा इकडचे युवकच तुमची ताकद आहेत, हेच तुम्हाला इलेक्शन पर्यंत घेऊन जाणार आहेत आणि विजय तुमच्या हातात खेचून आणणार आहेत. आणि म्हणून जाता जाता आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की 7 दिवस राहिलेत. विजय आपल्यापासून खूप दूर नाहीये. खेचून आणला तर विजय आपला होऊ शकतो. ताकदीने हे शेवटचे दिवस 7 दिवस लढूयात आणि जिंकूयात. आणि आपल्या सर्वांना माहिती आपलं नवीन चिन्ह आलेलं आहे. माहिती आपलं नवीन चिन्ह काय आहे? रोड रोलर. आता या पुण्यातले खड्डे सपाट करायला आपल्याला वंचितांचं रोड रोलर चालवायचंय. भ्रष्टाचार सपाट करायला आपल्याला आपलं वंचितांचं रोड रोलर चालवायचंय. आणि हे विकास कामाची निशाणी आपल्या बाकीच्या पक्षांसारखं नाहीये की भाजप इलेक्शन मध्ये कमळचं फूल दाखवतं आणि इलेक्शन झाल्यानंतर आपल्याला एप्रिलचं फूल बनवतं. दुसऱ्या बाजूला काँग्रेस सारखं पण नाहीये की इलेक्शन मध्ये पंजा दाखवतात, इलेक्शन संपल्यानंतर दुरूनच टाटा बाय बाय खतम गया. आपलं जे आता रोड रोलर आलंय, इकडचा भ्रष्टाचार, रस्त्यांमधले खड्डे आणि इकडच्या सत्ताधाऱ्यांचा माज आणि मक्तेदारी सपाट करायला आलेलं आहे. आणि आपण आपल्या पुण्याचा विकास आपलं रोड रोलर घेऊनच करू, एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय संविधान. या ठिकाणी मी आदरणीय वसंतदादांना विनंती करतो की त्यांनी आभार मानून या कार्यक्रमाचा समारोप करावा. शहराचे अध्यक्ष मनोहरभाई कुरेशी, वडगाव शहरी विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट विवेक दोंडेजी, महिला आघाडीचे अध्यक्ष अनिताताई चव्हाण, शहराचे अध्यक्ष कुरेशी नांगरे पाटील, त्याचप्रमाणे विशाल गवडे साहेब, विशाल लोंढे साहेब, त्याचप्रमाणे या भागातील सर्व कार्यकर्ते, शुभम चव्हाण यांचं आणि
नागरिकांचा मी सर्वांचा आभार मानतो. सुजात आंबेडकर साहेब आणि माननीय आपले उमेदवार तात्या मोरे यांचं संभाषण ऐकलेलं आहे. आपण रोड रोलर लक्षात घेऊन कामाला लागूया. तुम्हा सर्वांना सुजात आंबेडकरांच्या वतीने आणि तात्या मोरेंच्या वतीने मी धन्यवाद देतो, आभार मानतो आणि सभा संपली असं जाहीर करतो. आपली निशाणी, आपली निशाणी, आपली निशाणी, आपली निशाणी. तात्या मोरे आगे बढ़ो, तात्या मोरे आगे बढ़ो. अरे या खड़ा था कहा गया, तात्या देख के भाग गया. अरे या खड़ा था कहा गया, अरे या खड़ा था कहा गया. तात्या मोरे आगे बढ़ो. एडवोकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. गुड नाईट, सर्वांना शुभेच्छा. येत्या 13 तारखेला रोड रोलर समोरचं 9 नंबरचं बटन दाबून आपण या पुण्याचा विकास ज्यांच्या हातून घडणार आहे हे पुण्याचे भावी खासदार आदरणीय वसंत यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे एवढी मी विनंती करतो. आणि 5 तारखेला, येत्या 5 तारखेला पुण्यामध्ये नदीपात्रामध्ये बहुजन हृदय सम्राट आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही आपली विजयी सभा ठरणार आहे. या सभेला येत्या 5 मेला संध्याकाळी 5 वाजता पुण्यात विराट विजयी सभा वंचित बहुजन आघाडीची होणार आहे. आणि याला मार्गदर्शन करणारा आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर स्वतः उपस्थित राहणार आहे. आपण सर्वांनी या सभेला यावं. आणि जाता आता पुन्हा एकदा सांगतो, वंचित बहुजन आघाडीचं हे विकास यंत्र रोड रोलरच्या माध्यमातून या पुणे शहरात फिरवण्यासाठी 9 नंबरचं बटन दाबायचंय आणि तात्यांना निवडून आणायचंय. धन्यवाद.